नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। पंतप्रधान मोदी आज जळगाव दौऱ्यावर। लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमाला मोदी हजेरी लावणार। बचत गटाच्या महिलांशी मोदी संवाद साधणार। मोदींच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आलेलं नाही। निमंत्रण नसल्यानं मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही। एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जळगावमध्ये बॅनरबाजी। मोदी आज जाहीर सभेतून बचत गटाच्या महिलांना संबोधित करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला आज महाविकास आघाडी विरोध करण्याची शक्यता। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोध प्रदर्शन करण्याची शक्यता असल्यानं पोलिसांचा मोठा बंदोबस्त। विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वसह मुंबईतल्या 20 जागांची मागणी। सूत्रांची माहिती तर मुंबईत शिवसेना मोठा भाऊ असेल, पवार गटाच्या आव्हाडांकडून स्पष्ट। नवाब मलिक आमदार असलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघावर मवियातील तिन्ही पक्षांचा दावा। रवींद्र पवारांसाठी पवार गटाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी। सूत्रांची माहिती शरद पवार गटाकडून मुंबईमध्ये 7 विधानसभेच्या जागांवर उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याच्या चर्चा। घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्तीनगर, मलबार हिल या विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट निवडणूक लढवण्यास इच्छुक। कोल्हापूरमध्ये आज समरजित घाटगे आणि सतेज पाटील यांची भेट होण्याची शक्यता। समरजित घाटगेंनी भाजपला सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची भूमिका घेतल्यानंतर कोल्हापुरातील राजकीय हालचालींना वेग। कोल्हापुरात समरजित घाटगेंनी खासदार शाहू महाराज यांची भेट घेतली। तुतारी हाती घेण्याच्या निर्णयानंतर घाटगेंकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू।